होत आहे. तर नवरात्रीचा जो हा पिरियड असतो, हा सगळ्या लेडीजसाठी तर खूप उत्साहाचा असतो, आनंदाचा असतो. पण त्याचबरोबर उपवास पण आपण खूप सगळ्या मोठ्या प्रमाणात करत असतो. जेंट्स, लेडीज सगळेजण हा उपवास करत असतात. तर तो उपवास करत असताना कळत-नकळत आपल्याकडून काही गोष्टी चुकीच्या केल्या जातात. आहारात काही चुकीचे खाल्ल्या जातं आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर जे इफेक्ट होत असतात, ते बॅड इफेक्ट होत असतात. बऱ्याचदा बघा आपण बघत असतो, की खूप उपवास केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी त्रास होतात, खूपच अशक्तपणा येतो, चक्कर येतात. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात? का आपल्या आहारात आपण बदल केले पाहिजे? काय-काय चेंजेस आपल्या आहारात झाले पाहिजे? कशा पद्धतीचा आपला डाएट प्लॅन असला पाहिजे? डाएट प्लॅन करत असताना बरेच लोकं बघा खूप श्रद्धेने, भक्तिभावाने आपण आज नवरात्रीचे उपवास करत असतो. नवरात्रीचे उपवास करण्याचे 2-3 हेतू असू शकतात. एक तर श्रद्धेने करत असतो. आधीपासूनची आपल्याला ती सवय लागलेली असते. पण काही लोकं वेट लॉस जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी औचित्य साधत असतात. जसं की आपण नवीन वर्षापासून म्हणा, एखाद्या चांगला महिना जर सुरू होत असेल किंवा नवरात्र असेल, तर हा जो पिरियड आहे याचं औचित्य साधून वेट लॉस कसं करता येईल याचा पण प्रयत्न करत असतात. पण खूप वेळेला असं होतं, की ज्यावेळेला नवरात्रात आपण उपवास करतो, तर ह्या उद्देशाने उपवास करत असतो, की आपल्याला वेट लॉस करायचंय. पण वेट लॉस करत असताना ज्यावेळेला आपलं नवरात्र कंप्लीट होतं आणि आपण जर वेट करून बघितलं, तर खूप लोकांचं असं होतं, की वेट लॉस तर नाही होत, पण वेट गेन झालेलं असतं. तर ते कशामुळे वाढतं? त्याच्या मागची काय-काय कारणं आहेत? आपण उपवास करत असताना काय-काय गोष्टी अंमलात आणल्या गेल्या पाहिजे, ते आज आपल्याला बघायचंय. तर ते करत असताना आपल्याला एक डाएट प्लॅनची खूप आवश्यकता असते. प्रत्येक उपवास करत असताना, प्रत्येक आहार घेत असताना डाएट प्लॅनकडे जर आपण लक्ष दिलं, तर त्याच्यासाठी आपल्याला खूप छान असा बॉडीवरती परिणाम होतो आणि छान मदत होते आपल्याला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करून घेण्यासाठी. तर डाएट प्लॅन फॉलो करत असताना एखाद्या चांगल्या कोचच्या सल्ल्याने जर आपण तो डाएट प्लॅन फॉलो केला, तर योग्य तो रिझल्ट आपल्याला मिळतो. डाएट प्लॅन फॉलो करत असताना आपल्या आहारात कुठल्या प्रकारचे न्यूट्रिशन्सची गरज आहे, प्रोटीन्सची गरज आहे, व्हिटॅमिन्सची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आहार घेतोय का, हे एकदा आपण चेक केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर घेत असताना आपली बॉडी हायड्रेट असली पाहिजे. म्हणजे डिहायड्रेट त्याच्यामुळे आपल्याला काय-काय आपल्याला आहारात गेलं पाहिजे. तर लिक्विड मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे. पेय कोणते घेतले गेले पाहिजे, हे आपण पाहणार आहोत. सर्वात पहिले तर आपण बघूया उपवास म्हणजे नेमकं काय? उपवासाची व्याख्या जर आपण बघितली तर ही व्यक्तिपरत्वे ही वेगवेगळी असते. तर त्यात आपण काय करत असतो, तर एखादा आपला आवडता पदार्थ असू द्यात किंवा एखादं पेय असू द्यात, त्याचा आपण त्यात त्याग करत असतो उपवासामध्ये. बरेच लोकं चहा सोडतात, कॉफी सोडतात. त्याचनंतर आहारातला एखादा त्यांचा आवडता जर पदार्थ असेल, तर त्याचा त्याग करतात. जेणेकरून आपल्याला उपवास करायला मदत होते आणि उपवास करत असताना उपवासाचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. तर उपवासाचे प्रकार कसे? तर एक वेळ जेवण करून म्हणा, फलाहार करून म्हणा, काही-काही लोक निर्जला उपवास करतात म्हणजे पाणी पण नाही घेत. काही-काही फक्त फळं खाऊन उपवास करत असतात. निराहार राहून उपवास करतात. एक वेळ जेवण करून उपवास करतात. काही लोक एक वर्णी खाऊन उपवास करतात. जसं की पूर्ण 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस फक्त एकच प्रकारचं जेवण खायचं, एकच प्रकारची भाजी-भाकरी. बघायला मिळतात. अशक्तपणा, ॲनिमिया बरेच त्रास आपल्याला बघायला मिळत असतात. तर हे नको व्हायला म्हणून आपण काय करायला हवं? डाएट प्लॅन आपला कसा असला पाहिजे, तेच आज आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर उपवास केल्यानंतर उपवासाचे फायदे पण आपण बघणार आहोत आणि चुकीच्या पद्धतीने उपवास केल्यानंतर काय तोटे होतात, ते पण आज आपण बघणार आहोत. तर उपवासामुळे बॉडी डिटॉक्सिफाय होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते. म्हणजे आपण जे काही अन्न खातोय, जो काय आपण आहार घेतोय, त्याच्यातून बऱ्याच वेळेला विषारी घटक आपल्या बॉडीमध्ये जात असतात आणि ते घटक शरीराबाहेर पडण्यासाठी म्हणजे डिटॉक्स होण्यासाठी खूप मदत होत असते आपल्याला उपवास केल्यामुळे. त्याचबरोबर पोटाचे त्रास कमी होतात. कारण बघा ज्यावेळेला आपण काही आहार घेतोय, त्याच्यामुळे जर आपली बॉडी डिटॉक्स नाही झाली, तर त्याच्यामुळे आपल्या पचन संस्थेवर इफेक्ट होतो आणि पचन संस्था बिघडली, की आपल्याला पोटाचे त्रास सुरू होतात. त्याचबरोबर जर पचन संस्था प्रॉपर नसेल,
पोटाचे काही विकार असतील तर त्याच्यामुळे आपल्या त्वचेवर पण त्याचे बॅड इफेक्ट पडत असतात. मग आपल्याला स्किनचे वेगवेगळे डिसीज बघायला मिळतात. बऱ्याच लोकांची स्किन रुक्ष दिसते, वेगवेगळ्या प्रकारचे चेहऱ्यावरती डाग दिसतात, पिंपल्स होतात, रॅशेस येतात. तर हे पण एक त्याच्या मागचं कारण असतं की आपली बॉडी, आपल्याला पचन संस्थेचा काही प्रॉब्लेम असेल. येस, कोणी स्क्रीन शेअर करू नये. मे बी मॅडमला नेटवर्क चॅलेंजेस आहेत. केल्यानंतर बीपी कसं कंट्रोलमध्ये येऊ शकतं, रक्तदाबाची समस्या कशी कंट्रोलमध्ये येऊ शकते, जसं की जाडेपणा जर वाढला आपल्या शरीरातला, स्थूलता जर वाढली तर त्यामुळे आपल्याला बीपीचा त्रास जास्त वाढताना दिसतो. कारण त्यामुळे काय होतं की आपल्या हार्टवरती त्याचा परिणाम होतो. ज्यावेळेला रक्तदाब वाढतो त्यावेळेला हार्टवरती मोठ्या परिणाम होतो. आणि जर आपण ह्या बीपी कडे दुर्लक्ष करत गेलो तर आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता खूप मोठी असते. त्यामुळे आपला बीपी आपल्याला कंट्रोलमध्ये पण ठेवता आला पाहिजे. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हृदयविकाराच्या धक्क्यापासून किंवा आपल्या हार्टचे जे डिसीज आहेत त्याच्यापासून लांब होण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तर कोलेस्ट्रॉल योग्य पद्धतीने जर उपवास केला तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, कारण आठवड्यातून एक दिवस जरी उपवास केला तर आपल्याला कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं. तर कोलेस्ट्रॉलमुळेच आपल्याला हार्टचे डिसीज वाढत असतात, म्हणजे जसं की उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक हे प्रमाण वाढत असतात. तर आपण जे काही फूड इंटेक करत असतो त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात बाहेरचं जे पदार्थ खात असतो तर ते जे ऑइल असतं त्या ऑइल जर आपल्या शरीरात गेलं तर कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉलमुळे ब्लॉकेजेस वाढतात. तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं. आणि उपवासाच्या वेळी HDL म्हणजेच काय तर चांगल्या प्रतीचं जे कोलेस्ट्रॉल आहे जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे ते तयार होण्यास मदत होते. म्हणून कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये येत असतं उपवास करताना. त्यानंतर मानसिकता आणि भावनात्मक लाभासाठी उपवास, म्हणजे आपली मानसिकता आणि भावनात्मक दृष्ट्या उपवास हा खूप फायद्याचा आहे. आपली मानसिकता पण डिपेंड करत असते. ज्या वेळेला आपल्याला एखादा उपवास करायचा आहे, एखादं काम करायचंय तर पहिले आपल्याला स्वतःला प्रिपेअर व्हावं लागतं. त्या गोष्टीसाठी आपलं प्रिपरेशन करणं महत्वाचं असतं की हा उपवास करायचा आहे, हा कशा पद्धतीने करायचा आहे हे आपल्या स्वतःला आपण कंट्रोलमध्ये ठेवून करू शकतो. तर त्यासाठी आपली मानसिकता जी आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे, हॅप्पी असलो पाहिजे आपण आतून. आपण नैराश्यतेने किंवा कोणीतरी सांगतोय म्हणून आपण ते करतोय तर अशा पद्धतीने नको करायला. आणि त्याचबरोबर आपलं उपवास करत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन साठी आपल्या कॉलवर बघा मेडिटेशन होत असतं. आपण छान असे शिवानी दीदीचे व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ आपण ऐकत असतो. ते ज्या वेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन होण्यास खूप मदत होते. कारण एखादी जी आपली आवडती वस्तू आहे तिचा जर आपल्याला त्याग करायचा झाला तर हे आपल्या स्वतःच्या मनालाच कंट्रोल करावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला ऑर्डर द्यावी लागते की हे तुला कंट्रोल करायचंय. आणि त्यासाठी प्रिपेअर व्हावं लागतं, मानसिक दृष्ट्या पण आपल्याला प्रिपेअर व्हावं लागतं. आणि आपण जर अशा पद्धतीने उपवास केला, चांगला मानसिकतेने उपवास केला तर आपली सुस्ती पण कमी होते. आणि काही लोकांना झोपेचे प्रॉब्लेम असतात, झोप प्रॉपर लागत नाही, तर त्यांना झोप चांगली लागण्यास पण खूप मोठी मदत होत असते. त्यानंतर उपवास करत असताना मेटाबॉलिझम हे वाढत असतं. आपल्या बॉडीतलं मेटाबॉलिझम वाढलं तर आपल्या शरीरातले फॅट्स कमी होतात. त्याच्यासाठी मेटाबॉलिझम फास्ट होणं गरजेचं असतं. तर उपवास म्हटलं की आपण काय करतो की प्रमाणात खातो, योग्य तोच आहार खातो. त्यामुळे आपण जे दिवसभरात आपल्याला जी सवय लागली भूक नसताना पण जेवण करण्याची, भूक नसताना पण खायची, एखादा बाहेर गेल्यानंतर गरम गरम वडापाव दिसतोय आपल्याला आवडतोय म्हणून तो आपण खाऊन घेतो. पण ह्यामुळे जे काय होतं, ओबेसिटी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतं, बॅड फॅट्स बॉडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याचे चुकीचे परिणाम आपल्या बॉडीवर होत असतात. तर ज्यावेळेला आपण उपवास करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळतो आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीपासून लांब राहता येतं. जे आपले डिसीज आहेत, जे फॅट्समुळे होणारे डिसीज आहेत त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो. तर मेटाबॉलिझम वाढण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होत असते.
त्याच्यात आपण कसं आपलं मोठ्या ताजी रसदार फळ आपण खाल्ली पाहिजे, फळांचा ज्यूस घेतला पाहिजे उपवासाच्या पिरियड मध्ये. तर त्याचबरोबर हृदयासाठी खूप अप्रतिम आहे उपवास करणं, कारण कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्यामुळे हृदयाचे बरेचसे त्रास कमी होतात, बीपी पण कमी होतं. आणि त्या पिरियड मध्ये जलपदार्थांचं सेवन जास्त केलं पाहिजे, म्हणजे हायड्रेट असली पाहिजे आपली बॉडी, डिहायड्रेट नाही झाली पाहिजे. तर हायड्रेट असण्यासाठी आपण काय करू शकतो, तर थंड पेय, थंड शीतपेय म्हणजे बाहेरचे नाही, पॅकेट बंद नाही, तर आपल्या घरी आपण तयार केले पाहिजे. लिंबू सरबत, नारळ पाणी. त्याचबरोबर आपण आपल्या 24 हायड्रेट सुद्धा आपण घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहण्यास खूप मोठी मदत होत असते. आपलं जे फ्यूल आहे 24 हायड्रेट हे खूप अमेझिंग आहे आणि त्याचं टेस्ट पण अमेझिंग आहे. त्याचबरोबर आहार कसा असायला पाहिजे, तर आहार कसा असला पाहिजे, तर रसदार ताजी फळं असली पाहिजे आहारामध्ये. सगळ्या प्रकारची फळं आहारात या 9 दिवसामध्ये आपल्या गेली पाहिजे. एकच प्रकारच्या फळं नको, कारण प्रत्येक फळामधून वेगवेगळे विटॅमिन्स, प्रोटीन्स, सगळे प्रकारचे आपल्याला घटक भेटत असतात. त्याचबरोबर ड्रायफ्रुटचं सेवन असणं गरजेचं आहे. तर ड्रायफ्रूट मध्ये काय 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 घेतलं पाहिजे, मोस्ट ऑफ अंजीर, काळे मनुके, खजूर, बदाम, अक्रोड, ह्या अशा गोष्टी आपण ड्रायफ्रूट मध्ये सेवन केल्या गेल्या पाहिजे. भिजवलेले जर बदाम आपण नवरात्राच्या 9 दिवसात आपण जर भिजवलेले मुठभर बदाम खाल्ले, तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोटीन तर मिळतच, ओमेगा फॅटी ऍसिड सुद्धा आपल्याला मिळत असतं आणि त्यातून आपल्याला फायबर पण मिळत असतं. म्हणून बदाम हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपली दिवसभराची एनर्जी टिकून राहते. योग्य ते प्रोटीन आपल्या बॉडीत गेलं तर आपली एनर्जी दिवसभर टिकून राहण्यास खूप मोठी मदत होत असते. त्याचबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ, तर दुधाचे पदार्थ ज्या वेळेला आपण घेतोय, तर आज जर बघितलं आजच्या सध्याच्या परिस्थितीत, तर दूध सुद्धा हे नकली तयार होतंय. आपल्याला ओळखता सुद्धा येत नाही की हे दूध ओरिजिनल आहे का नकली आहे. तर दुधाचे पदार्थ घेत असताना शक्यतोवर गाईच्या दुधाचे पदार्थ घेतले गेले पाहिजे. त्याचबरोबर तूप जर इनटेक करत असू आपण, साजूक तूप, तर ते सुद्धा गाईचं असलं पाहिजे, ज्याच्याने आपल्याला खूप छान फायदा होतो आपल्या याच्यासाठी. फ्रूट ज्युसेस वेगवेगळ्या प्रकारचे, तर फ्रूट ज्यूस करत असताना ते घरचे बनवलेले फ्रूट ज्युसेस पाहिजे, बाहेरचे आणलेले फ्रूट ज्यूस नको, कारण त्याच्यात बऱ्याच प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि ते आपल्या बॉडीसाठी घातक असतं. त्याच्यामुळे नॅचरल फूड जेवढं खाता येईल आपल्याला तेवढं खाल्लं गेलं पाहिजे. नॅचरल फूड घेत असताना, नारळ पाणी घेत असताना, नारळ पाण्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारे पोटॅशियम मिळत असतं. नारळ पाण्यातून खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम मिळत असतं. त्यानंतर B1, B2, B3 हे घटक सुद्धा आपल्याला नारळ पाण्यातून मिळत असतं. म्हणून आपल्याला नारळ पाणी पिल्यानंतर एनर्जेटिक, ताजेतवानं वाटतं. एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण त्याला नारळ पाणी देतो, तर नारळ पाणी जे आहे ते आपली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करतं. लिंबू सरबत, नारळ पाणी. त्याचबरोबर चहा कॉफीचं अति सेवन टाळलं पाहिजे. उपवास असल्यानंतर बऱ्याच लेडीज बघा चहा कॉफीवर खूप जास्त भर देत असतात आणि त्यावेळेला चहा कॉफी घेतल्यानंतर आपली भूक मारतात, पण त्याच्या जे साईड इफेक्ट आहे, त्याच्यात जे काही कॅफेन आहे, त्याच्या आपल्या बॉडीवर वाईट परिणाम तर होतोच, पण आपली पचन संस्था खूप मोठ्या प्रमाणात बिघडते चहा कॉफीमुळे. म्हणून चहा कॉफी शक्यतोवर टाळावं. त्याच्या ऐवजी आपण एखादा एनर्जी ड्रिंक घेऊ शकतो, ग्रीन टी घेऊ शकतो, किंवा जिरं आणि ओव्याचा चहा घेऊ शकतो. जिरं आणि ओव्याचा चहा पण आपल्या बॉडीसाठी खूप इफेक्टिव्ह असतो. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट, नंतर प्रोटीन, फॅट, फायबर हे ज्या ज्या घटकातून आपल्याला मिळणार आहे तसे घटक आपण खाल्लेले पाहिजे. फळातून आपल्याला फायबर मिळत असतं, बऱ्याचशा फळांमधून आपल्याला. काकडी पण आपल्याला उपवासाला चालत असते. त्यानंतर जर उपवास करत असू आपण, तर मोस्ट ऑफ लोक साबुदाण्याची खिचडी, बटाटा वडा, बटाट्याचे पदार्थ, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ म्हणजे वेफर्स वगैरे, चकल्या, हे तळलेले पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खातात. साबुदाणा वडा, आपण म्हणतो की उपवास करायचा आहे, पण उपवास करत असताना कळत न कळत आपण दुप्पट खात असतो. आपण म्हणतो ना एकादशी दुप्पट खाशी, म्हणजे दिवसभर आपण काहीतरी उपवास आहे ह्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ बनवतो खास उपवासासाठी, म्हणून आपण नवीन नवीन रेसिपीज करतो. पण त्या नवीन नवीन रेसिपीज ज्या आहेत त्या आपण कशा कशा पद्धतीने, कोणत्या आपल्या फायद्याच्या आहेत, कोणत्या आपल्याला त्रासदायक आहेत, याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार आपण शक्यतोवर आपण भगर, राजगिरा ह्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. दही आहारात असलं पाहिजे, ताक मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे, ज्याच्याने आपली बॉडी हायड्रेट राहण्यास खूप मदत होत असते. ताकाचं सेवन पण खूप महत्वाचं असतं.
त्या आहारात आपण हे पदार्थ घेतले पाहिजे. कारण साबुदाणा, बटाटा ह्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कोलेस्ट्रॉल याच्यातून वाढतं, फॅट्स बॉडीमध्ये वाढतात आणि कळत न कळत आपल्याला फॅट्स वाढल्यानंतर वेट वाढत असतं. तर ते टाळलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला लोक काय करतात, उपवास करत असताना उपाशी राहतात. उपाशी राहिल्यानंतर खूप वेळानंतर ज्या वेळेला कोणी एक वेळ जेवण करतं, सकाळी किंवा संध्याकाळी जेवण करतं आणि मग भूक लागलेली असते म्हणून भरपेट जेवण करतं. भरपेट जेवण केल्यानंतर पण आपल्या पोटाच्या समस्या खूप वाढतात. म्हणून भरपेट जेवण आपण करायचं नाहीये. 2-3 तासाच्या अंतराने आपण खायचंय. तर ते असं खायचंय की ज्याच्याने आपले कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, फॅट्स वाढणार नाही. फळं खाऊ शकतो आपण, ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो, अंजीर, खजूर, मनुके हे खाऊ शकतो. त्याबरोबर आपलं फ्यूल पण हे बेस्ट आहे. ते आपण 3 टाइम पण घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे आपलं जे फ्यूल आहे ते उपवासाला चालणारं आहे. त्याच्यामुळे आपण फ्यूल पण घेऊ शकतो. जर समजा आपण उपवास आपल्या पद्धतीने केला, त्याच्यात आपल्याला योग्य तो आहार नाही घेतला, आपली बॉडी हायड्रेट झाली, तर त्यामुळे आपल्याला चक्कर येतात, थकवा येतो, ॲनिमिया येतो, पोटाचे त्रास होतात आणि भूक लागल्यानंतर बरेच लोकांच्या बाबतीत घडतं बघा. भूक लागलेली असते, त्यांना कळत नाही आणि त्यांची खूप चिडचिड होते भूक लागल्यानंतर. तर ह्या गोष्टी उपवासात जास्त प्रमाणात बघायला मिळतात. उपवास केल्यानंतर जर आपल्याला एनर्जेटिक राहायचंय, आपल्या स्किन मध्ये आपल्याला टवटवीतपणा ठेवायचा आहे. बरेच लोक उपवास केल्याच्या नंतर अगदी थकल्यासारखे दिसतात, मरगळल्यासारखे दिसतात, स्किन त्यांची निस्तेज दिसायला लागते. तर त्याचं सगळं कारण आहे की ते एकतर खूप जास्त उपाशी राहतात, नाही तर खूप जास्त प्रमाणात खाद्यपदार्थ खातात की ज्याचा आपल्या बॉडीवर बॅड इफेक्ट होणार आहे. तर आपल्याला आपला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करून घेण्यासाठी ही खूप छान संधी आहे. 9 दिवसाचा जो उपवास आहे तर तो आपल्या आहारात कसा असला पाहिजे, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत आपल्या आहारात आपण काय केलं पाहिजे त्याचा आपण डाएट प्लॅन करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या कोचची मदत घेऊ शकतो आणि कोचच्या सल्ल्याने जर आपण आपला डाएट प्लॅन फॉलो केला तर आपल्याला खूप छान असा रिझल्ट मिळतो आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पण अमेझिंग मिळतं. बऱ्याचदा मी पण खूप वेळेस अनुभवलंय की उपवास करतो आपण, उपाशी राहतो, आपल्याला वाटतं उपाशी दिवसभर उपाशी राहणं म्हणजेच हा उपवास आहे आणि एकदा भूक लागल्यानंतर खूप पोटभर खातो. तर त्याचा इनडायरेक्टली आपल्या बॉडीवर काय परिणाम होतो हे आपल्याला कधी कळत नसतं. ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी सांगतंय, आपण कोणाचं तरी ऐकतोय किंवा आपल्याला आपले कोच मार्गदर्शन करतायत, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याकडून कुठल्या चुका होतात, कळत न कळत काय चुकवत जातंय आपलं. तर त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे, 9 दिवसात आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपली एनर्जी टिकून राहील, आपली एनर्जी बूस्ट होईल आणि आपल्याला ताजेतवानं वाटेल आणि त्याचबरोबर आपल्याला वेट लॉस करण्यासाठी पण मदत होणार आहे किंवा वेट मेंटेन ठेवण्यासाठी पण मदत होणार आहे. बऱ्याच लोकांचं वेट मेंटेन असतं पण उपवास केल्यानंतर वेट वाढलेलं दिसतंय, 1-2-3 किलोने वेट वाढतंय. तर ते का, तर हेच आपल्या चुकीच्या पद्धतीचं खाणपान असल्यामुळे आपलं वेट वाढतंय. तर आपण त्यासाठी 9 दिवसात काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले आपण आपल्या 5 पिलर्सवर काम केलं पाहिजे, जे की आपल्याला खूप गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं आहे बॅलन्स न्यूट्रिशन. बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे सगळ्या प्रकारचा सकस संतुलित आहार असला पाहिजे. तर त्यात उपवास करत असताना, उपवासाचे पदार्थ खात असताना ते पण सकस संतुलित पद्धतीने आहार घेतला पाहिजे. त्याच्यात आपल्याला जास्त हेवी आहार नकोय, लाईट आहार घेतला गेला पाहिजे आणि खूप भरपेट पण खायला नकोय. 2-2, 3-3 तासाच्या अंतराने वेगवेगळे घटक आपण खाऊ शकतो, ड्रायफ्रूट खाऊ शकतो, फ्रुट्स खाऊ शकतो, त्यानंतर ताक घेऊ शकतो, नारळ पाणी पिऊ शकतो आणि 3 टाइम आपलं फ्यूल पण आपण घेऊ शकतो, ज्याच्यातून आपल्याला सगळा सकस संतुलित आहार मिळतो. एका कप मधून आपल्याला जो गरजेचा आहार आहे आपली एनर्जी टिकवण्यासाठी खूप मदत करतं. त्याचबरोबर आपली झोप महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण उपवास करणार आहे, दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे, तर त्यासाठी आपली झोप पण तितकीच महत्वाची आहे. 7 ते 8 तासाची आपली झोप असली पाहिजे आणि ती शांत झोप असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवसात आनंदी कसा करता येईल किंवा एनर्जेटिक कसा करता येईल त्याच्यासाठी खूप मोठा फायदा होत असतो. त्यानंतर आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज पण हे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक काय करतात की उपवास आहे म्हणून एक्सरसाइज टाळतात, उपवास आहे म्हणून नको, थकवा येतोय मला म्हणून एक्सरसाइज करत नाही. तर एक्सरसाइज न केल्यामुळे पण आपल्याला बरेचसे त्रास बघायला मिळतात. तर आपल्याला जेवढा आपला आहार महत्वाचा आहे तेवढेच आपली एक्सरसाइज पण महत्वाची आहे आपल्या रोजच्या रुटीन मध्ये.
तर आपला उपवास जरी असला तरी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. अर्धा ते पाऊण तासाचं एक्सरसाइज प्रत्येकाने करायला हवी आहे आणि ती आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला आपल्या कॉलवर आपण एक्सरसाइज करू शकतो, चालायला फिरायला जाऊ शकतो, सायकलिंग करू शकतो. जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो. म्हणून बऱ्याच लोकांचा समज असतो की उपवासाच्या पिरियड मध्ये एक्सरसाइज करावी का नाही करावी. हा खूप मोठ्या लोकांच्या मनात प्रश्न असतो. आपल्या कॉलवर पण बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की उपवासाच्या दरम्यान आपण एक्सरसाइज कशी करायची, त्याच्यानंतर थकवा येईल, विकनेस येईल. तर अजिबात नाही. आपली बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी, आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आपली एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज महत्वाची, त्याच्यासोबत आपलं एनर्जी ड्रिंक पण महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपलं फ्युल पण तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपलं आहे सोशलायझेशन. सोशलायझेशन म्हणजे काय, तर आपण चार चौघात आलं गेलं पाहिजे, चार चौघात बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण सेल्फ कॉन्सन्ट्रेट बनत चाललोय. सेल्फ कॉन्सन्ट्रेट जे आहे ते चुकीच्या पद्धतीने बनत चाललोय, कारण एकांतात राहून आपण फोनच्या संपर्कात जास्त राहतो आणि घरातले एक व्यक्ती सुद्धा एकमेकांशी संवाद कमी झालेला दिसतो आपल्याला. जे घरात आहेत मुलं, आई वडील, आजी आजोबा, तर त्यांच्यामधला सुद्धा आपल्याला संपर्क हा तुटल्यासारखा दिसतो. कम्युनिकेशन कुठेतरी हे झालेलं, डिस्टर्ब झालेलं दिसतं. तर ते सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे. आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ज्या वेळेला आपण उपवास करतोय किंवा काहीतरी नवीन काम करतोय तर त्यासाठी आपण कम्युनिकेशन जर चांगलं ठेवलं तर त्यात आपल्याला खूप एनर्जी अजून मिळत असते, आनंद मिळत असतो. आणि एकट्याच जर आपण राहिलो तर आपण जर उपवास करतोय तर सारखं दिवसभर आपल्याला आठवत असतं की मी उपाशी आहे, मला भूक लागली आहे, मग कंटाळा आलीये, थकवा आलाय. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात जर आपण चांगला आहार घेतला तर, कारण आपली एनर्जी पण वाढते आणि आपली सुस्ती पण कमी होते. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट करता आला पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचा अति ताण घेतो आपण, तर तो आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे आणि तो मॅनेज करत असताना आपले विचार जे आहे ते पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्याच्यानंतर आनंदी विचार असले पाहिजे. मोटिवेशनल आपण असं ऐकलं पाहिजे, बघितलं पाहिजे. जे काही निगेटिव्ह न्यूज आहेत, निगेटिव्ह बातम्या आहेत, गोष्टी आहेत, त्या आपण टाळल्या पाहिजे, अवॉइड केल्या पाहिजे आणि पॉझिटिव्ह कसं राहता येईल आणि आपल्याला स्ट्रेस मॅनेज कसं करता येईल ते पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर वॉटर इंटेक हे खूप महत्वाचं आहे. वॉटर इंटेक करताना आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं इंटेक हे प्रॉपर वेने झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात उपवासाच्या दरम्यान तर जास्तीत जास्त. कारण काय आहे की उपवास असल्यानंतर आपला जो आहार आहे तो कमी असतो, खाणं कमी असतं. बरेच लोक फक्त बिना तिखट मिठाचा पण उपवास करतात, फक्त फळांवर उपवास करतात किंवा गोड खातात. तर त्यावेळेस आपण पाणी जे पितो ते खूप कमी प्रमाणात पित असतो. जेव्हा आपण जेवण करतो, तिखट मिठाचं खातो, त्यावेळेला पाणी भरपूर प्रमाणात पितो, पण उपवासाच्या पिरियड मध्ये नेमकं आपण पाण्याचं इंटेक कमी करतो आणि त्याच्यामुळे पण आपली एनर्जी लेवल कमी होते. त्याच्यामुळे पण आपल्याला अशक्तपणा येतो. तर त्यासाठी पण आपण आपली बॉडी डिहायड्रेशन नको व्हायला म्हणून आपण जास्तीत जास्त लिक्विड घेतलं पाहिजे. नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी, दही, वेगवेगळे रसदार फळं खाल्ली गेली पाहिजेत. तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर दर 2-3 तासाला पौष्टिक आहार आपण सेवन केला पाहिजे. दर 2-3 तासाला खायला सांगितलं याचा अर्थ असं नाही की चिप्स खाल्ले पाहिजे किंवा बाहेरचं आणलेलं तळलेले साबुदाणा वडा खाल्ला पाहिजे, बटाट्याचे पदार्थ खाल्ले पाहिजे. तर स्ट्रिक्टली ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे उपवास करत असताना. तर छान असं अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला मिळेल आणि ही छान संधी आहे सगळ्यांसाठी की बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. किंवा जे बऱ्याच लोकांचं असं आहे की वेट लॉस झाला आहे पण शेवटचे 2-3 किलो वेट लॉस होत नाहीये, तर त्यासाठी पण ही खूप मोठी संधी आपल्याला आहे, जेणेकरून आपण आपल्या आहारात सात्विक आणि छान शुद्ध आहार घेऊ शकतोय आणि त्याचबरोबर रसदार आहार घेऊन आपण वेट लॉस करण्यास खूप मोठी मदत होणार आहे आपल्याला. त्याचबरोबर शेंगदाण्याचा पण पदार्थ आपण खूप मोठ्या प्रमाणात खातो. तर शेंगदाणे फ्राय करून खातात, बरेच लोक काजू फ्राय करून खातात. तर ह्या गोष्टी पण स्ट्रिक्टली टाळल्या पाहिजे. शेंगदाणे जर खाल्लेस तर ते प्रमाणात खाल्ले पाहिजे आणि भाजलेले शेंगदाणे खाल्ले गेले पाहिजे. तळलेले, फ्राय केलेले आपण मसाल्याचे शेंगदाणे तयार करतो, खारे शेंगदाणे तयार करतो, तर याचं अतिसेवन नको, कारण त्याच्याने पण आपलं पित्त वाढतं आणि पित्त वाढल्यानंतर परत पोटाचे पण त्रास होतात. म्हणून ते पण टाळलं पाहिजे. मखाने आपण मोठ्या प्रमाणात खाऊ शकतो. मखान्यामधून फायबर पण खूप मोठ्या प्रमाणात मिळतं आणि लो कॅलरीज फूड आहे म्हणून मखाने उपवासाला चालतात. मखाने पण आपण खाऊ शकतो. भिजवलेले बदाम पण खाऊ शकतो. मग आता आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत
आणि 9 दिवसात ह्या स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत. त्याचबरोबर आपण काय टाळायला हवे, तर टाळायचं तर बाहेरचे तळलेले पदार्थ सगळ्यात महत्वाचं टाळायचं. ज्यूस बाहेरचे टाळायचे. नंतर पॅकेट बंद जे काय पदार्थ असतील उपवासाचे ते टाळायचे. त्यानंतर अति काळ उभं राहणं टाळायचंय. आपण खूप वेळ काही काही लोकांचं जे काम असतं ते दिवसभर उभं राहून काम करण्याचं असतं. त्यामुळे पण आपली एनर्जी लो होते आणि आपल्याला संध्याकाळपर्यंत थकल्यासारखं वाटत असतं. आणि थकल्यानंतर मग माणसाला समोर जे दिसेल ते खाल्लं जातं. जे पण दिसेल ते, मग साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याची चिप्स, आणि हे सगळं आपल्या दिवसभराच्या उपवासावरती पाणी फिरवत असतं. म्हणून आपला जो उपवास आहे, तो आहार आहे, त्याच्याकडे स्ट्रिक्टली सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आपला डाएट प्लॅन आज असतं सगळ्यांनी तयार करायचा आहे. 9 दिवसाचा डाएट प्लॅन करायचा आणि त्यानुसारच आपला डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या कोचची मदत घेऊ शकतो. त्याचबरोबर वजन कमी करायचंय म्हणून सकाळी संध्याकाळी पूर्ण उपाशी राहणं हे पण वजन वाढवतं. ज्यावेळेला आपण एकतर पूर्ण दिवसभर उपाशी राहतो आणि अगदी संध्याकाळी जेवतो, तर संध्याकाळी जेवल्यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ते तर आपल्या बॉडीसाठी त्रासदायकच आहे. पोटभर जेवल्यानंतर आणि मग नंतर झोपायचं, तर ते वेट वाढवणारच. म्हणून आहार जो असला पाहिजे तो हलका असला पाहिजे आणि पूर्ण दिवसभर उपाशी पण नकोय. त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना सगळं आपला आहार, सगळं संतुलित आहार, पण त्याचबरोबर आपलं फ्यूल खूप महत्वाचं आहे. आणि आपलं जे फ्यूल आहे हे उपवासाला चालतं. खूप लोकांच्या मनात प्रश्न आहेत की आपलं फ्यूल उपवासाला चालतंय का नाही, उपवासात घेतलं गेलं पाहिजे का नको. तर उपवासाला आपलं फ्यूल चालतं आणि तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याच्यात अमेझिंग असे 7-8 फ्लेवर आहेत. त्यामध्ये मँगो फ्लेवर आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, आपल्याला कुल्फी फ्लेवर आहे, व्हॅनिला चॉकलेट फ्लेवर्स आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार फ्लेवर आहेत. त्याच्यामुळे आपण ते फ्लेवर घेऊन आपल्याला आपले नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास हेल्दी करू शकतो. आणि हेल्दी फास्टिंग जे आहे ते हे अशा पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मिळेल आणि खूप एनर्जी पण मिळेल आणि आपली एनर्जी टिकून राहील. 9 दिवसानंतर असं वाटणार पण नाही की मी 9 दिवसाचे उपवास केले आहेत म्हणून. इतकं छान एनर्जी आपल्यामध्ये टिकून राहील. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे आणि आपल्या कोचची मदत घ्यायची आहे. आणि थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू मैम. बैक टू सविता मैम. वाओ, फैंटास्टिक इन्फॉर्मेशन। मैम के लिए हम लोग क्लैपिंग करेंगे। बहुत ही अमेजिंग इन्फॉर्मेशन उन्होंने दी है। मेरा भी 9 दिनों का उपवास रहता है मैम, जरूर फॉलो करूंगी आपने जो भी चीजें हमें बताई है।